आम्ही ना कल्याणमध्ये छान असं सुंदर असं प्रदर्शन भरलं होतं. तर आम्ही तिथे गेलो होतो ना, तर खूपच भारी वाटत होतं. आम्ही दोघी बहिणी-बहिणी कधी पण एकत्रच जातो. तर आधीच रस्त्यात जाताना आम्हाला छान असे सुंदर ड्रेस दिसले, की आता समर सीझन चालू आहे. तर कॉटनचे खूप छान ड्रेस होते आणि प्राईस पण एवढी काही जास्त नव्हती. मग तिने पण घेतले आणि मी पण घेतला आहे. पण माझं वन पीस आहे आणि तिने वन पीस पण घेतला आणि एक ड्रेस पण घेतला कारण तिला दिवसभर शाळेत जाताना घालायला लागतं ना, मग तिने 2 घेतला आणि कॉटनची साडी घेतली आणि साडी तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कोणती साडी घेतली. तर खूप एवढं सूत सॉफ्ट आहे ना, त्याचं खूपच भारी आहे. तर मी तुम्हाला बोलते आता. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. तर आम्ही पण मस्त. तर आता गुढीपाडव्याची क्लिनिंग पण तुम्हाला पुढे दिसेल. आम्ही गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि गुढीपाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या माहेरच्या घरचा दिसेल. तर हे प्रदर्शनमध्ये ना एवढं छान 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 काय काय होतं ना, तुम्हाला इथं दिसत असेल बघा. महालक्ष्मी आहे आणि नथ आहेत आणि हे हळदी कुंकू आणि नथ असं खूप छान होतं डेकोरेशन केलेलं. मला पण घ्यायचं होतं, पण किती घ्यायचं आणि काय काय घ्यायचं तेच कळत नाही आणि थोड्या प्राईस पण थोड्या जास्तच होत्या आणि छान अशा सुंदर सजवलेल्या गुड्या पण होत्या. ज्यांना ज्यांना असं उंच अशी गुढी उभारता येत नाही ना, त्यांना म्हणजे जास्त करून आपल्या इथं तर तसं नाहीच करत, असं मला तर बघण्यात आलेलं आहे. परदेशातले लोकच तसं करतात. पण तुम्हाला घरात जर शोसाठी ठेवायची असेल तर खूपच छान होती ती गुढी. मला तर घ्यायची होती, पण आमच्या घरात अशी उंच वाढलेली अशी बांबूचीच गुढी सगळ्यांना आवडते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जेवढी उंच गुढी आम्ही तर लहानपणी म्हणायचो, कोणाची जास्त गुढी उंच आहे ते आम्ही पहिल्यांदा सगळ्यांच्या घरात डोकून डोकून बघायचो. आमची गुढी उंच का तुमची गुढी उंच असं बघायचं आणि कोणाची उंच असेल, आजूबाजूच्या काकींची असेल तर त्यांचं पण आम्ही नाव घ्यायचं, की अरे ह्या काकींची, ह्या वहिनींची गुढी उंच आहे म्हणून आहे. आमची असलं तर आमची पण बोलायचं आम्ही. तर मी माहेरी आले त्यामुळे तिकडचंच तुम्हाला व्हिडिओ दिसतो. तर आईने मला जेवायला बघा काय केलं आहे, एकादशी होती तर त्यामुळं मेथीची भाजी, फ्लावरची भाजी आणि चपाती आणि ही गोड गोड द्राक्ष. खूपच आजचा व्हिडिओ ना खूप भारी आहे. तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा. तर पुढे ऋतिकाने तिच्या मम्मीसाठी ऑफिसमधनं आल्यानंतर ना सुंदर असं ना गुलाब बनवून ठेवलं आहे. तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. खूपच खरंच तिने आर्ट अँड क्राफ्टचं खूपच छान काय काय बनवते, असं बघून बघूनच बनवते. तसं तर तिच्या आईला पण आवड आहे. ते आईचेच गुण तिच्यामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे तिने बघाल तुम्ही किती सुंदर गुलाब बनवला आहे आणि बेबी पिंक कलर आहे त्यामुळे लयच भारी दिसतोय. खूप छान दिसतोय. मला तर एवढा आवडला ना, मीच सारखी तिला म्हणते, "मला शिकव ना, मला शिकव ना." पण ती कशी ती लहान मुलंच असतात ना शेवटी. ती सारखी खेळायलाच जात असते. आता सुट्ट्या लागल्यात ना त्यामुळे. पण मला असं वाटतं, की अरे लहान मुलांना आपण शिकवायचं तर आता आपण त्यांच्याकडून शिकतोय. म्हणजे कधी पण असं आपण समजू नये, की आपण लहानांकडून शिकतोय का मोठ्यांकडून शिकतोय. ज्ञान हे ज्ञानच असते. ते कोणाकडून मिळतंय ते महत्त्वाचं नसतं. ज्ञानाचा दर्जा नेहमी श्रेष्ठच असतो. वयाने मुलं लहान असो नाहीतर मोठी असो. म्हणून मी तिला सांगितलं, "तू मला शिकव म्हणजे शिकवच." आणि संध्याकाळी आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो. तर आई तर नाही येत गार्डनमध्ये. मग मीच गेले माझ्या वडिलांसोबत गार्डनमध्ये, कारण वडील माझे रोज जातात गार्डनमध्ये वॉक करायला. कारण त्यांचा पाय पण दुखतो, त्यामुळे ते पाय दुखू नये म्हणून रोज वॉक करतात आणि वॉक केल्यानंतर पाय अजिबात दुखत नाहीत त्यांच्या गुडघ्यामध्ये. त्यामुळे रोज नित्यनेमाने ते वॉक करतात आणि तुम्हाला हे दिसलं असेल संध्याकाळच्या इव्हनिंगच्या टायमाचं ते सनसेट आहे. तर खूपच छान दिसत होतं आणि खाली ऋतिका सायकल चालवते. मी वरून तिचं शूट केलेलं आहे, गॅलरीतनं शूटिंग घेतलेलं आहे. मस्त वाटतं बघायला मुलं सायकल चालवतात तेव्हा. आणि हा गुलाब इतका सुंदर उगवला होता ना, मला ना आजपर्यंत मी गुलाब बघितले, पण ह्याच्यात हा गुलाब दिसतोय ना, तो इतका सुंदर दिसतोय, इतका सुंदर दिसतोय, खूपच भारी दिसतोय. त्याचे कलर जे शेड आहेत ना आतमध्ये ते खूपच छान दिसतात. तुम्हाला वाटत असेल की ही काही सांगते, पण नाही. जेव्हा माझ्यासारखंच तुम्ही पण प्रत्यक्ष त्या गुलाबाला बघाल ना, तेव्हा तुम्हाला पण भारी वाटेल ते. तर आता गुढीपाडवा आहे तर क्लिनिंग आम्ही करतोय. सगळं गॅलरी स्वच्छ करून घेतलेलं आहे.
सगळे ज्वारीची पोती वगैरे ठेवली होती ती साईडला केली, तरी माझ्या हातनं थोडंसं भिजलंच. आई मला ओरडत होती, "काय भिजवून ठेवलं सगळं?" तसं लगेच मी आतमध्ये घरामध्ये घेतलं आणि हे ना पानांवर धूळ बसली असली ना, तर ह्याच्यामुळं छान असं सगळी धूळ धूळ निघून जाते. मस्त वाटतं एकदम. पावसात अंघोळ केल्यासारखं वाटतात झाडं. मस्त वाटतं. मला असं वाटतं मी पण घ्यायला पाहिजे. डी-वायमध्ये भेटतं हे वाटतं. पण थोडं मोठं आहे, तर म्हणून आई म्हणते तुझ्या हाताला काही झेपायचं नाही म्हणते. हे बघा हा गुलाब तिची आई ऑफिसमधनं आल्यानंतर तिने दिला. दोघी पण मायालेकी खुश होत्या एकदम. आता हा गॅलरी क्लीन केल्यानंतरचा लूक आहे. तर किती स्वच्छ झाली ना हे गॅलरी. मी म्हणणार ती रांगोळी चुकून माझ्या तोंडातनं रांगोळी येणार होतं, पण गॅलरी खूप स्वच्छ केली. हे सगळं माझ्या वडिलांनी केलेलं आहे. मी काय नाही केलेलं आहे तिथं. थोडंसंच मी आपलं काहीतरी केल्यासारखं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, पण त्यांनीच केलं आहे सगळं. तर अशी छान अशी हिरवीगार झाडं आहेत. त्यामुळे त्यांच्या सोसायटीचं वातावरण पण खूप छान असतं. आमच्या इथं पण खूप छान झाडं आहेत आणि इथं पण झाडं आहेत. त्यामुळं मस्त वाटतं. झाडं लावा आणि झाडे जगवा. आपलं पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल पाहिजे. एकदम थंडगार वातावरणाचं पाहिजे. पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे. तर झाडं नक्कीच जगवा तुम्ही. झाडं जगवली तर ते झाडं आपल्याला जगवतील. हा माझा तर तुमच्या ठिकाणी मी स्वतः पण झाडं लावायची मला खूप आवड आहे. असं नाही मी तुम्हाला सांगते झाडं लावा म्हणून. आणि ही साडी आहे ना गुढीसाठी घेतलेली आहे. तर इतकी सॉफ्ट आहे, एकदम प्युअर कॉटनची साडी आणि इतकी सॉफ्ट आहे, इतकी सॉफ्ट आहे की असं वाटतं की लहान बाळाला जवळ घेतलं त्या साडीला हात लावल्यावर असं वाटतं. इतकी सॉफ्ट आहे. आता गुढी दिवशी दिसेल तुम्हाला. गुढीला म्हणजे माझ्या बहिणीने घेतली, तिने गुढीसाठी नवीन साडी घेतली आहे ना, त्यामुळं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स